तू आपली वंभाशी बोलली नाही तुम्ही? नाही बा, काहीच नाही. काऊन बोलते पहिले काय जर घातले दिमागातले काढता की भूत दिमागात घुसेल ते. आप काय बोलशील? त्याच्या मनाचा मालक असते माणूस. हा, काही बात राहते. तो काय आपला ऐकणार आहे काय? राहते घरी पप्पा. तू ऐकत आहे? नमस्कार. तू नमस्कार कर. तिला हा नमस्कार कर. नमस्कार. नमस्कार. काय चालू आहे तुमचं? चालू भाजीची तयारी. काय करायच्या काय? वाढतो आणि मामाने शेंगा शेवग्याच्या. आणि तू ऐकत जा ना बाळा, असं ऐकत नाही मला सांगायचं मेले पुढे ते खायचं काय म्हणते? ऐकत नाही कसं आणून तुम्ही चिरतो. अडेर बेटा, अडेर उदू चल. हे पप्पा काय आणते पाय काय तुझ्यात? मृदू हाय इकडे. पप्पा काय आणते? पप्पा अरे मला गोष्ट सांग. मी तुला काय शेंगेच मारेन तुला मी. काय म्हणते तो? शेंगा चिरतो म्हणतो ना, ऐकत नाही जरा सगळं हात काही. काटील रे, हात काटील ना. हा आधीच दर्शकच शेंगा आहे. मग समजून जसं काय ऐकत झालं? नाही. तुला नाही काटता येत बेटा. काढ तिची पोत्र आता. काय झालं? काय हो? जेवण करून तुम्ही काय नाराज येता? हा दिवसभर का हा, तुम्ही पाहिजे तू टीव्ही पाहून राहिली तुले. त्या टीव्ही साठी दोघी मुली लढाया करता. आता काय करसाल? छोटे भारी. तुला मोबाईल पाहिजे काय आहे ना? तू आपली वंभाशी बोलली नाही तुम्ही? नाही बा, काहीच नाही. काऊन बोलते पहिले काय जर घातले दिमागातले काढता की भूत दिमागात घुसेल ते. आप काय बोलशील? त्याच्या मनाचा मालक असते माणूस. हा, काही बात राहते. तो काय आपला ऐकणार आहे काय? राहते घरी पप्पा. तर राहते घर असे की तिकडे काही असे. आपला पुढे जन्म त्यात गेला त्याला समजायला पाहिजे. तू जरा सांगायला समजून घे सालेले. मी काहीच सांगू शकत नाही बा. दोघं जण ऐकत नाही काय करसा? तर त्याच्या मनामध्ये अशी की बा पुण्याला जाऊ, चांगला प्लॉट घेऊ, मस्त राहू, हे करू ते करू. जाऊ दे, आप काय करशील मग? मी म्हणलं आईले, हा, आई म्हणे पाहुण्याला सांगायचं पाण्याचं ऐकेल मी. असं मग ऐकत मग काय नाही. हा, काय म्हणता त्याची काही इच्छा असते. आप काय बोलशील त्याच्या इच्छा पुढे? पण तरी बी आपल्या गावच बरं आहे ना बापा. ते काही नको सांगू तू. गोष्ट कशी करता तुम्ही? पुरा जन्म तटी गेला, दादाची पुरी जिंदगाई तटी गेली. तर रुद्रासाठी आम्हाला गाडी आणणार आहे ना रुद्र? गाडी आणता तुम्ही त्याची एक सायकल तोडून टाकली. गाडी तोडून तर गाडी आणतो म्हणता अजून. मग काय पाहिजे? उभं काय ना काही नाही. मला गाडी गाडी करते हो. कार बेटा? हा गाडी आणि 12 मध्ये हल्ली गाडी चालली. हा, कशी चालवशील? हा, तोडून कशी टाकशील? अव दादानं 300 रुपये हेलिकॉप्टर 300 रुपयाचं त्याच्यासाठी. हा, तर एक दिवस चार्जिंगचं नाही ठेवलं. एक दिवस ठेवलं त्यानं. पाटा काढ त्याचे. काय आहे मग ऋतू? काय करतात? ऋतू बा, त्या बर्थडेच्या दिवशी त्या परीले स्कूटी आणली आणि याला जेसीबी आणलं 150 रुपयाचं. तर ते 150 रुपयाची जेसीबी तवा त्याला खिवे काढून टाकले. तवा का रे? इकडे बाय, खरीच मोडलं तू ना. काय काय लागलं? कुठे पडला? कुठे पळलता? लगेच कुठे पळलता तू? तिकडे पळलता का? खाली पळलता का? शाळेत. तू शाळेत गेलता का लगे आज? काही हुशार झाला का ऋतू तू? मग लय बदमाश झाला बाप्पा. सबसिडी वस्तू ठेवत नाही, काही वस्तू तोडून टाकतो. काय करसा? लाव नाही मला पुन्हा बोलायचं. सांगू पाहिजे बा, ऐकलं तर बरं. तो आपल्याला हेडू मधूनच पाहिजे आता की भाऊजीचं काही असं सगळं नाही आहे. भाऊजीने सांगलं की आता त्याची इच्छा. ते बी आहे म्हणून. पण बाबा सांगू पाहिजे. आपल्या जालन्यातून उठून तिकडे जाणं शहरामध्ये का सुटी गोष्ट आहे का? तर आता आणि जालन्यात सगळे ओळख पाळख सगळे वळले. दादाची ओळख पाळके, रामदासची आहे, सगळे सोयरे सगळे जालन्यातच आहे आपले. आणि त्या पुण्यात कोण ओळखतं? हा, पुण्यात कोण ओळखतं म्हणते, असं थोडी आहे. पण तरी बी कक्कम सामा घर समजा इथून तिकडं पुरं फॅमिली बसवणं किती मोठी गोष्ट आहे. काही मोठी गोष्ट नाही ते. करणाऱ्या माणसाला काही वाटत नाही ते. म्हणता बापर मला तरी असं म्हणणं आहे बाकी जाऊ नका तरी. हा, त्याला अजून आणलंच ते. काय करसा? आपण व्हिडिओ पण दाखवलं बेटा. हे का याला काय म्हणता? जादू नाही. मोतू पतलू म्हणता. मॅजिक पुस्तक आहे ते. हा, मॅजिक पुस्तक.
आणि एवढी मोठी फॅमिली पण पिऊ लहान आहे, चिऊ लहान आहे. तर मग जरा शांतता तर कर म्हणा. मी म्हणलं त्याले भाऊ काय जाऊ नको, तर तुम्हाला म्हणतो की माझ्या लेकीच्या भविष्यासाठी घालतो. आता तुम्ही सांगा, आता याचं भविष्य पुढे जालन्यात गेलं आहे की नाही? लहान भाऊचं भविष्य सर जालन्यात गेलं, आईचं दादाचं. मग जालन्यात काय खराबी आहे तुम्ही सांगा. काहीच नाही. मग मी म्हणलं भाऊ चांगला प्लॉट जालन्यात घेईन, थोडंसं लांब जा राहिलं असं की तरी शाळा सोळा सगळी सुविधा असेल. तो ऐकायलाच तयार नाही बापूर. काय करतो नाहीच म्हणतो, नाहीच म्हणतो. तुला काय कळतं? तरी गाडी घोडी जात नाही, दुसऱ्या ठिकाणी जागा घ्या. हा मग मी तेच म्हणाले ना. पण मग आता काय दुकान टाकेल आहे चांगला, मस्त त्याचा धंदा बसून चांगली चांगली लाईन लागेल आहे म्हणा मग पद्धतशीर. त्याचं सगळं पद्धतशीर आहे ना. तो म्हणतो मला लेकीचं भविष्यच नाही जालन्यामध्ये. मग आता आपण काय करशील तू सांग. आपल्याला काय आपलं सांगणं काम ऐकलंच बरं, नाही तर राहिलं. ते जे आहे म्हणा खरी गोष्ट आहे तुमची. जे ऐकेल त्याला सांगा. शेंगा मस्त जे कवळ्या आणल्या आहे ना. हा. जे ऐकेल त्याला सांगा, जे नाही ऐकेल त्याला काय सांग म्हणा. तेच ना. दररोज शाळेची ती चालली. तुला ते येणंच पाहिजे, तुला ते येणंच पाहिजे. दादाचं काय टेन्शन, दादा म्हणतो तुम्ही तुमच्या मागे मागे मी आहे. तसंच आहेच ना माणसाचं, तसं राहायचं. आता माझं एवढं मोठं घरदार बांधलं पप्पा. कोणची कविता म्हणायला गेलो तू? कोणची कविता म्हणायला लागला? म्हणतो बेटा बदका बदका ना गाणं म्हणतो बेटा एक. ऋतू हा काय हे? हे काय हे? हे काय? हे ससा. बदका, हा. हे ससा, हे ससा, हे बदका, हे काय विचार? हे काय हे? तिकडे मोर. हे मोर आहे की, आणि हे कोण आहे? हे बाप्पा आहे का तो? विचार. आता इथला वाघ कोणचा आहे? वाघ. आणि माकड. माकड. हा बरं, हुशार झाला बरं त्याला का तू. हुशार म्हणजे मला दिले हुशार अजून पाल पडतो. मोठी शेट आली आणखी. मोठी शेटचं काय म्हणणं काय माहित. हा आणि येते मग. हे काय आहे बेटा? हे ऋतू हा? मछली. अरे वा रे वा, मछली. आणि हे रे भाऊ हा कसं मारता? क्रिकेट आहे ना. ऋतूला जरा बरंच ज्ञान आलं म्हणा. हा, सगळं समजून राहिलं आता. असं आहे, काय करता? आता या शेंगा उकडून घेणार का तुले? हा. हे भाजी करणार का? हा थोडशा आपल्याला खायला होतं फिक्क्या. नाही त्याला मी मिठाच्या. म्हणाले तुम्हाला वरणात करू की मसाले करू? नाही रे बा, वरना गिरणात नाही खात कोणी. मसाले करू का? मसाले. आता ऋतू जरा शाळेत चाललेला आहे. ऋतू तब्येत नॉर्मल आहे, पण आमचं जरा मन तिथे अटकेलं आहे. काय करता? बस मस्त मस्त. तुम्ही काय करा, एकदा त्याला फोन लावा, त्याला अजून एकदा समजून सांगा. ऐकलं नाही एकदा तुम्ही बोलले कसं आम्ही बोल फरक पडतो आहे की नाही. तुम्ही सांगा त्याला समजून, ऐकलं तर बरं आहे. तर आलं बाबा कधी जातो काय सांगायचं चालू होतं. काय करता? मी जातो. थांब जा म्हणजे शेंगा शिंग पटकन तशी स्वयंपाक करणे. मग हा जाता तरी फोन मग लावतो फोन पाहतो काय म्हणते पाहिजे फोन लावून दिला. ऐकलं तुमचं नाही ऐकलं तर राहिलं. दोघांच्या मनात घातला बाबा. काय करता? दोघांचं झालं एक होऊन जाईल. तर असते मग सल्ल्यानं काय म्हणते तो भावाच्या कोणचं बी असं नाही चालत. आता त्याचा मेट जमला असेल म्हणता जातो. पण कोमच म्हणणं बी नाही. पाहून ती बी नाही म्हणते. त्या आधी सगळं आपलं व्यवस्थित बसेले, सगळं सामान आपल्या हातात येतं. दादाही कामाला समजता ना हो. दादाची ओळख पाळखली गेली. मग आता किती वर्ष दादा राहिले बरं. पुरुषी दादा तडीच गेली. तू का वादा करतो? याची इच्छा आहे ना आता. मग वांद्याची गोष्ट एकदम वादा करत मजा आहे का? तू सांग बरं आता. मी तुम्हाला वांद्याची गोष्ट आहे, तुमचं सांगणं चालू तुम्हाला. तुम्ही त्याला समजून सांगा. ऐकलं तर ऐकलं म्हणलं, अशी गोष्ट चालू आहे आपली. तो मी सांगतो काय की सांगून पाहिजे. त्याच गोष्टी नको सांगू तू मध्ये. तू काय सापडलं बाबा? ओ बापा, हे सगळी काही काही घड्याळ कोणाची आणली ऋतू? कोणाची आहे हे? अर्ध्या घंटे मागे देव समोर घालून कोणाची घड्याळ आहे? सोनालची आहे का? नवीन जाता नवीन जाता आपल्याला नवीन फ्रीज आणते. असं आहे का? मी फ्रीज का म्हणतोय सांग का? म्हणलं हो हे टरबूज सरली नेलं टरबूज नेलतो. काय म्हणत मग सर? काही नाही. हा काही नाही. काही म्हणलं नाही तुला? म्हणलं नाही का सर? बाबा तुम्ही घालून द्या. पूजा नेलं तर काय मग? ते हातात नाही होत बटा ते. पप्पा आणि सांगा सांगायला फ्रीज.
हा आणून आणून कसं काय कशासाठी फ्रीज आणणार मला सांग बरं. मला नाही का आणि फ्रीज घर आले म्हणजे तुला कामात येईल मग ते आहे ना. तर चला मग आजचा व्हिडिओ एवढाच होता. तोपर्यंत जय महाराष्ट्र ऋतू, जय महाराष्ट्र.